हाय हॅलो. दिस इज दी ह्या करून घ्या 85 एपिसोड मध्येच इन्क्लूड करून घ्यायला ना. 85 एपिसोड मध्ये इन्क्लूड नको करू. इट वॉज थंडी लय आहे. कधी कधी असं फील होते ना की समहाऊ इट वॉज लाईक आपल्या लाईफमध्ये म्हणजे माझ्या लाईफमध्ये असं कोणी आहे नाही युजली, बट जेवढे काही लोक आहे लाईफमध्ये वॉज इन्क्रेडिबल. येस, या लोकांचं महत्व माझ्यासाठी खूप जास्त आहे. आय वॉज बीइंग was never compare with any other else. Usually म्हणजे माझे मित्र आहे यांच्यासोबत घालवलेले जे टाइम आहे तो एवढा जबरदस्त असतो ना की इट वॉज टू मच अमेझिंग. येस, इन्स्टेड ऑफ दॅट कोणी असो, इवन फॅमिली पण एवढे जास्त अफेक्ट करत नाही मला, बट मित्र आहे ते खूप अफेक्ट करतात. इट मीन्स टू मी एव्हरीथिंग राईट नाव. या आता तर राईट नावच म्हणू शकतो आपण, कारण या इट इज एव्हरीथिंग पण असं नाही म्हणता येईल. बट एक कोपरा असतो ना, म्हणजे कसं आहे की मानून घे आपली लाईफ आहे ना एक गाडी आहे, ओके, आणि याला चालवण्यासाठी 4 चाक आहे. तर 4 चाक कोणते? फर्स्ट ऑफ ऑल तुमचं जे करिअर आहे ते इम्पॉर्टंट आहे. विदाउट करिअर तर मी असं म्हणतो की माझ्यासाठी 4 चाक म्हणजे हे माझी करिअर, जे काही माझं करिअर आहे, समोर जाऊन जे काही माझं करिअर होईल ते होईल. बट हे जे माझे गाडीचे 4 चाक आहे, इट वॉज माय करिअर. बट कसं आहे की फक्त गाडीमध्ये चाकच असणं इम्पॉर्टंट नसते. इट वॉज सो मच थिंग गाडीमध्ये असतात जेणेकरून गाडीला खूप जास्त जबरदस्त बनवते. तुम्ही जेव्हा गाडीला बघता तेव्हा तुम्ही गाडीला का बघता? गाडीची चाकं नाही, तुम्ही बघता की गाडी कशी आहे. इट वॉज दॅट. गाडीचं टेक्स्चर कसं आहे, लुक कसं आहे, वगैरे वगैरे. आणि माझ्या लाईफमध्ये हाच लुक किंवा माझ्या लाईफमध्ये हाच कलर भरण्याचं काम करतात हे मित्र. आता राईट नाव मला असं फील होऊन राहिलं की सगळेजण तिथे पार्टी करून राहिले. येस, ऍक्च्युली येस, करीब 100 फोटो आहे आणि आज खूप असं आठवण येऊन राहिली. आणि वन थिंग, आज मला एक गोष्ट इलॉबरेट करायचं आहे. अशी एक गोष्ट जी बरोबर एक्झॅक्टली 1 वर्ष अगोदर झाली होती, आणि त्या दिवशीचा माझा जो एक्सपिरियन्स आहे इट वॉज समथिंग रिअली गुड. ज्यांच्यासोबत हे गोष्ट झाली त्यांच्यासाठी पण हा दिवस खूप जास्त महत्वाचा आहे. बट जे लोक त्याच्यामध्ये इन्क्लूड होते, म्हणजे मी तिथे इन्क्लूड होतो, माझ्यासाठी तो दिवस वॉज वे मच बेटर than any other else. कोणतं आहे, काय आहे? एक्झॅक्टली 1 वर्ष अगोदर या दिवशी सांगू काय झालं होतं की माझी होती सेकंड शिफ्ट 25 तारखेला. ओके, या 25 तारखेला म्हणजे काल 1 वर्ष अगोदर तेव्हा. आणि सुट्टी होती आजची 25 तारखेची, म्हणजे ख्रिसमसची सुट्टी होती. ओके, हा 24 तारीख 24 तारीख म्हणतो. सो मी असं समजतो 1 वर्ष म्हणजे इट वॉज लाईक आजची 25 तारीख आहे आणि कालची 24 तारीख आहे. सो व्हॉट हॅपन्ड, 1 वर्ष अगोदर काय झालं होतं. 24 तारखेला माझी सेकंड शिफ्ट होती. सो मी ऑफिसला गेलो होतो. बादलने ऍक्च्युली सुट्टी घेतली होती, तेव्हा बादल माझ्यासोबत होता. बट बादलने सुट्टी घेतली होती
आता रिझन मी सांगत नाही, रिझन माहित पडेल समोर. ओके, व्हॉट वॉज हॅपन दॅट डे. माझ्यासोबत काय झालं, यस, मी ऍक्च्युली माझी सेकंड शिफ्ट होती. मी ऑफिसमध्ये गेलो. आता त्या दिवशी दिवसभर काय केलं माहित नाही, पण ऑफिसमध्ये गेलो आणि ऑफिसमध्ये झाल्यानंतर अविनाश सरांचा वाढदिवस होता. सो आम्ही सगळेजण अविनाश सरांचा वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी गेलो होतो त्यांच्या घरी. तेव्हा नागपूरमध्ये त्या दिवशी त्याचा जो मोमेंट होता ना, तो इट वॉज रिअली ग्रेट. मी कधीच विसरू शकत नाही. लिटरली हेच शर्ट होतं बरं, हेच शर्ट होतं लिटरली हेच शर्ट होतं. आणि आतमध्ये माझं टी शर्ट, इनर वगैरे. आणि नागपूरमध्ये 3 डिग्री सेल्सिअस तापमान त्या दिवशी 25 तारखेला रात्री. 3 डिग्री सेल्सिअस, कान फार थंडी. वॉज व्हेरी एक्स्ट्रीम. आताही थंडी आहे म्हणा, पण त्या दिवशी तो बहुत भयानक. इट वॉज रेकॉर्ड ब्रेक. 3 डिग्री सेल्सिअस. आणि माझ्यापाशी काही स्वेटर नाही, काही नाही. मला एवढी कान फार थंडी लागून राहिली. तरी आम्ही सगळेजण, म्हणजे मी होतो, शुभम होता, प्रकाश, त्याच्यानंतर अजून कोण होते, प्रशांत सर होते, त्यानंतर अजून कोण होता, मनीष होता, क्षितिज होता, आणि आम्ही एवढे सारे जण गेलो होतो अविनाश सरांचा वाढदिवस सेलिब्रेट करायसाठी. सो रात्रीची 12 वाजता शिफ्ट खतम झाली, त्वरित उठलो आणि गाडीत धडाधड निघालो. लिटरली तर त्या दिवशी आम्ही रात्री वाढदिवस सेलिब्रेट केला. आय कॅन नॉट इमॅजिन दॅट की त्या दिवशी आम्ही रात्री किती घुमलो रे बापरे. यस, म्हणजे रात्री करीब 12 वाजता निघालो तर तिथपर्यंत पोहोचायलाच आम्हाला करीब 1 वाजले. आणि 1 वाजल्यानंतर मग ते वाढदिवस सेलिब्रेट करणं, तिथून वापस येणं, आणि तेवढ्या थंडीमध्ये. डूड, मी त्या दिवशी रात्री किती 4 वाजता आलो आणि माझ्या अंगात फक्त टी शर्ट आणि ते आतमध्ये इनर. आणि नागपूरमध्ये 3 डिग्री सेल्सिअस तापमान. वॉज व्हेरी मच थंडी. बहुतच भयानक थंडी होती, बहुतच भयानक. आणि कसं आहे की त्या दिवशी मला जायचं होतं वर्धेला, कारण सुट्टी होती ना क्रिसमसची. सो मला सकाळी उठून जायचं होतं आणि आता ऑलरेडी 4 वाजले. आता मी झोपीन किंवा जाईन केव्हा. तरी मी आलो घरी आणि झोपलो. झोपलो म्हणजे हार्डली 2-3 घंट्याची झोप. येस, 4 वाजता मग किती 7 वाजता नाहीतरी उठायचंच होतं. 7 वाजता उठलो. झोप तर डोळ्यावरच होती, बहुतच एक्स्ट्रीम झोप होती. पण तरी घरी जाणं बहुत जास्त इम्पॉर्टंट होतं, कारण बहुत ही महत्वाचं काम होतं आज. घरी नाही, मित्रांसोबत. बहुत अमेझिंग असा मोमेंट होता जो मी माझ्या लाईफमध्ये शायद कधी विसरणार नाही. ज्यांच्यासोबत हा झाला मोमेंट ते पण लोक कधी विसरणार नाही, बट मी तर नाही विसरणार. इट इज रिअली क्लोज टू मी. सो त्या दिवशी काय झालं की त्या दिवशी मी सकाळी 7 वाजता, म्हणजे ऍक्च्युअली मी 6 वाजताच उठलो, तयारी वगैरे केली, वगैरे कपडे घातले आणि बस रहाटेला गेलो. गाडी पकडली, वर्धेला बस पकडली, ट्रॅव्हल्स पकडली, वर्धेला आलो. तसा झोपून होतो, खूप भयानक स्थिती होती. तरी तरी ट्रॅव्हलिंग पर्यंत झोपलो मी. वर्धेला आलो. आल्यानंतर कसं बिलकुल सकाळी करीब 10 वाजताचा कार्यक्रम होता. ओके, तर 10 वाजताचा कार्यक्रम कसा करायचा, का करायचा, वगैरे वगैरे फुल प्लॅन सेटअप केला. आता प्लॅन कोणता होता आणि काम कोणतं होतं, राईट नाव आय एम गोना टेल यू. ओके, सो बादलचं आणि प्राचीचं हे दोघं एकमेकांना खूप जास्त लाईक करत होते. आणि हा असा दिवस होता, या दिवशी हे लोक एकमेकांना प्रपोज करणार होते. एकमेकांना नाही, ऍक्च्युली प्राची बादलला प्रपोज करणार होती. बादलला हे सगळं माहित होतं, बट ऍक्च्युली कसं आहे की आम्हाला या प्लॅन मध्ये बादलला इन्क्लूड नाही करत होतं, कारण बादल वॉज सरप्राईज, ही वॉज अ सब्जेक्ट. सो वॉट एव्हर हॅपन्स टू मी, इट वॉज लाईक उसके लिए सब सरप्राईज होना चाहिए. तो त्याला इन्क्लूड नाही केलं. तर प्लॅन काय होता, सो प्लॅन असा होता की एखाद्या बिहडच्या एरियामध्ये जावं. बिहडच्या एरिया जिथे जास्त लोक वगैरे नाही. ओके, तिथे फक्त प्राची उभी राहील. यस, आम्ही बादलला बोलू, बादलला काफी पझल नुसार त्याला बोलू वगैरे, त्याला वगैरे एकदम पझल सॉल्व वगैरे समथिंग. म्हणजे आम्ही अशा बिहडमध्ये गेलो ना, लिटरली या गोष्टीसाठी कॅनॉट एक्सपिरियन्स. आता मी हळूहळू सांगतो ना गोष्टी, त्यावरून तुम्हाला रिअलाइज होईल का व्हॉट विल हॅपन.
सो मी जसं घरी पोहोचलो, थोडंसं काही खाल्लं उल्लं वगैरे, आणि त्यानंतर फटाकसे विशालकडे गेलो. तिथे प्राची वगैरे होते, सगळेजण होते. आम्ही डिसाईड केलं की रोठ्याला जायचं. रोठ्याला गेल्यानंतर तिथे प्लॅन सेटअप करायचा. त्यासाठी प्राचीने वगैरे तिने ते गुलाबाचे पाकळी वगैरे आणले होते वगैरे वगैरे समथिंग या. आणि तिला सांगितलं होतं बाई तू अशी बँड हो, अशी बस, आणि त्यानंतर त्याला प्रपोज कर. ओके, फुल सेटअप केला. त्याच्यामध्ये मी होतो, पिंटी होतो, वैभा, विशाल, श्रुतिका, बादल तर नंतर आला, प्राची, आम्ही एवढे जण होतो. ओके, बाकी नव्हते कोणी, वन मॅन होता नाही, बाकी कोणी असं होतं नाही. सो व्हॉट विल हॅपन दॅट डे की त्या दिवशी काय झालं की त्या दिवशी आम्ही गेलो रोठ्याला. या गाड्या काढले, रोठ्याला गेलो. आता हे गोष्ट याच्या पलीकडे आहे बरं आहे, म्हणजे याच्या नंतर खूप काही झालं लिटरली. येस, तर हे काढलं, म्हणजे गाड्या काढल्या, रोठ्याला गेलो. त्यानंतर मग कसं प्राचीला असं म्हणलं, आम्ही एक जागा बघितली. त्या जागामध्ये नाही का तिथे एक नुसतं झाड होतं, मोठं झाड होतं, चांगली सावली वगैरे होती, पण तो असं एक प्रकारे कचाट्यात होता. या पण कसं की जाऊ शकत होतो, असं नाही का जाऊ शकत नाही, जाऊ शकत होतो. या त्याच्यानंतर कसं की रस्त्याच्या खूप अलीकडे होता, म्हणजे असं नाही का बिलकुल रस्त्याला लागून होतं. नो, जो मेन रस्ता होता त्याला खूप दूर होता वगैरे, खूप कच्चा रस्ता होता. ओके, सगळीकडे कटाट वगैरे असं पडून होता. त्या झाडाखाली आम्ही बसलो. ओके, आता मग सेटअप असा केला की म्हणलं आता अशी जे लोकेशन आहे, हे लोकेशन काफी रेअर आहे, युजली कांट फाइंड समथिंग. येस, एक प्रकारे. तर तिथे प्राचीला ठेवलं. ओके, प्राची म्हणलं तू इथे थांब. बादलसाठी आम्ही काय करू म्हणलं की आम्ही नाही का बादल जसा येईल तर आम्ही नाही का एक प्रकारे दगडानी जे ॲरो मार्क करू बा, का इथे जा, तिथे जा, तिथे जा, आणि एक सर्टन सेक्शन वर आला का इथे असं लिहू फाइंड अस वगैरे. तर आम्ही तसंच केलं. म्हणजे कसं की जिथून बादल येणार आहे, ज्याची एक्सपेक्टेशन आहे मेन रोड पासून त्याला असं म्हणलं की बाबा तू रोठ्याला ये. तो रोठ्याला आल्यानंतर मग त्यांनी जे रस्त्यानुसार नाही का आम्ही अशी दगड लावून ठेवले ॲरो मार्कचा आणि दगडाचा आकार देऊन असं ठेवलं असे. इट वॉज रिली गुड. या दगड एवढे भारी होते, जाम भारी. ते सगळं हेवी वर्क मीच केलं, मी आणि विशाल, आम्ही दोघं जण होतो. यांच्यासोबत पण दुसरंच काहीतरी वेगळं चॅप्टर झालंय बरं. श्रुतिका, वैभव आणि प्राची या तिघांसोबत चॅप्टर मात्र दुसरं काहीतरी वेगळं झालं. मी पिंटी आणि विशाल, आम्ही तिघ जण इथे दगड अरेंज करून राहिलो होतो. आणि तिकडे त्याच्यासोबत काय झालं होतं की जिथे लोक प्रपोज करणार होते त्यांच्याच बाजूला एक थोडंसं शेत होतं, खेती वगैरे. तर तिथे एक माणूस आला. आणि तिथे त्याला कसं वाटलं का पोरगा पोरगी आहे वगैरे वगैरे, त्याला असं वाटलं की समथिंग काही ना काहीतरी होईल. तर तो असा म्हणायला लागला, वैभव पेटला. म्हणलं तुम्ही आम्हाला काय समजता, तुम्ही म्हणजे आम्हाला असं का. त्यांचं वातावरण, तेव्हा मी त्या सिच्युएशनला मी होतो नाही, त्यामुळे मला माहित नाही. बट त्यावेळेस त्या लोकांनी म्हणजे वैभवने ज्या वेळी एक्सप्रेस केलं की असं झालं तसं झालं, ओ माय गॉड, अरे बापरे, इट वॉज. ते पण म्हणजे बादल म्हणतो वैभव खूप गरम झालं होतं त्या पोरावर. म्हणे तू कोण होय, म्हणे तू आपल्या कामाची काम ठेव, म्हणे आम्ही इथे थोडा वेळ काम करून राहिलो, म्हणे इथे आमचं समथिंग काहीतरी, तू खूप त्याप्रमाणे निघ म्हणे तू. तेव्हा मग श्रुतिका पण हे झाली, ते गरम झाली वगैरे त्या शेतकऱ्यावर. तो बिचारा शेतकरी असा लपून चालला गेला. ते वेगळीच काही ना काही सिच्युएशन आहे. या वॉटएव्हर, दुसरी आपण मूव्ह ऑन. त्याच्यानंतर मग असं म्हणलं आम्ही सगळेजण लपतो म्हणलं. ओके, म्हणजे बादलला कॉल केला, बादलने शोधलं प्राशीला. या आम्ही सगळेजण इकडे तिकडे लपून राहिलो आणि दुरून रेकॉर्ड करून राहिलो, दुरून झूम करून. ऍक्च्युली माझ्यापाशी तो व्हिडिओ आता पण आहे. त्या दिवशी आम्ही दुरून, म्हणजे युजली सांगू, म्हणजे मी इथं आहे ना, समजा जर मी प्राची बादल या पोझिशनवर आहे, तर राईट नाऊ इथून ते करीब ते कांबळेचं घर आहे ना, या म्हणजे आता इथून ते आता नागपूरमध्ये इथे सर्टन सेक्शन सांगता येणार नाही, बट यू नीड टू अंडरस्टँड की राईट नाऊ मी माझ्या घरी आहे वर्धेला. तर आम्ही कुठे उभं होतो, आम्ही जस्ट लाईक ते कांबळेचं घर नाही का, तो टेलर अभिजित कांबळे, तिथे उभं होतो सगळेजण, तिथे झाडाखाली लपून वगैरे, आणि दुरून रेकॉर्ड करून राहिलो. आवाज तर काही येणार नाही, तिथं आमचा आवाज येऊन राहिला. बट इट वॉज रिअली ग्रेट. या
मग प्राचीशी बँड झाली देन शी से प्रपोज वगैरे समथिंग वगैरे असं काहीतरी तिने म्हणलं. विशालने सांगितलं का असं कर तसं कर तसं का असं कर. आणि मग काय झालं की व्हॉट हॅपन आफ्टर दॅट. मग त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर हे झालं. मग आम्ही आलो म्हणजे ते चिल करायला लागलो वगैरे वगैरे समथिंग वगैरे, एकमेकाची फिरकी घेऊन आलो वगैरे वगैरे. इट इज दॅट या जे काही नॉर्मल दिवस सगळेजण गॅदर होऊन जे काही करतात ते तसं काही केलं. ओके. त्याच्यानंतरचा मोमेंट तो अजून पण जबरदस्त आहे बरं. त्याच्यानंतर काय झालं, थंडीत खूप आहे. आता हे सगळं आम्ही काम दुपारी उन्हात केलं. उन्हात म्हणजे आता या थंडीमध्ये नाही का ऊन पण जास्त लागत नाही. युजली कसं ऊन हवीशी वाटते आणि ऊन पण जास्त लागत नाही. तरी आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या. इट वॉज थिंग्स ओके. फोटोज काढले वगैरे वगैरे ऑल दिस थिंग्स. ते केक आणला होता, ब्रेड केक आणला होता आणि स्नॅक्स वगैरे आणले होते, ते चिप्स वगैरे आणले होते वगैरे वगैरे. या बादलला पण खूप जबरदस्त वाटलं कारण त्याच्यासोबत ते झालं. इट इज रिअली अमेझिंग. पण माझ्यासाठी तरी ते मोमेंट बहुत जबरदस्त झाला की आम्ही खूप एन्जॉय केला. तिथे बहुत ही जबरदस्त आम्ही एन्जॉय केला. व्हॉट हॅपन आफ्टर दॅट की त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर आता सगळं झालं. आता पॅकअप करायचं, इथून निघायचं. आता सगळं निघायचं ते म्हणलं. आम्ही गाडीपाशी पोहोचत काय, हिची प्राची म्हणतो श्रुतिका आहे ना, हिची गाडीची चाबी हरवली. आता गाडीची चाबी हरवली ती रोठ्याले. अरे मेरे कारण सांगू म्हणजे रोठा कसं आहे वर्धेला लागून नाही. इट वॉज समथिंग थोडस दूर आहे, हार्डली 5-10 किलोमीटर थोडस दूर आहे. एक प्रकारे बिहडमध्ये आहे, थोडसा वर्धेच्या दूर. आता तिथपर्यंत आम्ही गाडीने आलो, ठीक आहे. बट आता गाडीची चाबी हरवली. आता गाडी हँडल लॉक आहे सगळ्या वगैरे वगैरे. आता गाडी न्यायची कशी, करायचं कसं, दुसरी चाबी पण नाही म्हणे. अरे मेरे बाप. आणि ते शोधण्यासाठी रे किती म्हणजे तो चाबीचा शोधण्याचा जो मोमेंट आहे ना, तो वाटते खूप छोटा बट ऍक्च्युअली इट वॉज टू मच. ते चाबी शोधण्यामध्ये आम्ही किती फिरलो. एकाच ठिकाणी करीब 5-6 वेळा फिरलो. त्या तिथून इथे, इथून तिथे वगैरे वगैरे, असं कर तसं कर तसं. सो बहुत साऱ्या गोष्टी बघ हे झालं म्हणजे तो मोमेंट आहे ना, तिथे गेल्यानंतर ते चाबी शोधण्याचा जो मोमेंट आहे, इट वॉज टू गुड. इथे विशाल श्रुतिकाला शिव देऊन राहिली. ते म्हणे मी नाही केलं म्हणे, माझ्या हातून चाबी नाही हरवली म्हणे, मी चाबी तुझ्यासाठी दिली होती म्हणे, तुझ्यासाठी चाबी हरवली म्हणे. अरे मेरे वा. चुप रे मला चाबी शोध मला पहिले. कारण इट वॉज संध्याकाळची करीब 6-6:30 वाजून राहिले होते. थंडी पडून राहिली होती. 6 म्हणजे ऍक्च्युअली 5 वाजून राहिले होते. आणि हिवाळ्यातले 5 वाजणं म्हणजे इट इज काइंड ऑफ लाईक अंधेरा समजा. इथे म्हणजे कसं की संध्याकाळी 5 जरी वाजले ना हिवाळ्यात, तर एकदम अंधारच पडून जातो अचानकपणे. 6-6:30 पर्यंत एकदम कच्चा अंधार पडून जाते. कांट सी एनिथिंग. तरी आम्ही 6 वाजेपर्यंत शोधलं, तरीही भेटली नाही. तर मग आता काय की आता दुसरा मेकॅनिक आणावं आणि गाडीची चाबी किंवा आपला गाडी टो करून न्यावं लागेल. आता दुसरं काय ऑप्शन होतच नाही. तर मग जे काही एकमेकांच्या गाड्या आहे तर त्यांच्या चाब्या लावून वैभवची आयडिया म्हणजे या गाडीची चाबी त्या गाडीले, म्हणजे सगळ्यांच्या गाडी. तर माझ्या गाडीची चाबी, वैभवची, विशालच्या गाडीची चाबी लावून बघितली. कसं तरी काड्या वाड्या घालून वगैरे समथिंग काही ना काहीतरी होत असत. तर कसं तरी जुगाड जागाड करून आम्ही त्याचं फक्त हँडल लॉक ओपन केलं. चाबी होती कुठे, चाबी सापडली असं नाही, चाबी सापडली. चाबी होती कुठे, चाबी होते डिक्कीमध्ये. चाबी होती डिक्कीमध्ये, डिक्की केली लॉक. इट वॉज ऑल दिस थिंग हॅपन बिकॉज ऑफ दॅट की घाईमध्ये तिने डिक्की खोलासाठी चाबी टाकली आणि डिक्की ओपन केली. तिने चाबी काढली पण डिक्की बंद नाही केली. डिक्की कशी आपोआप बंद होते ना, जस्ट लाईक प्रेस. याला बंद करण्यासाठी चाबीची काही गरज नाही. तर तिने चाबी काढली आणि डिक्कीमध्येच टाकून दिली सामानासोबत आणि डिक्की बंद करून टाकली. चाबी डिक्कीमध्ये.
रे मेरे बाप. आणि हे माहित पडलं किंवा नंतर. सो तर मग काय की मग कसं तरी आम्ही जुगाड जागाड करून चाबी करते कसं तरी एक प्रकारे काढण्याचा प्रयत्न केला, हँडल लॉक काढण्याचा प्रयत्न केला आणि वी गेटिंग सक्सेसफुल. त्याच्यामध्ये कसं ते माती काडी वगैरे घालून त्या की लॉक किचन मध्ये नाही का ज्याप्रमाणे आम्ही जेव्हा काड्या केल्या ना, इट वॉज समथिंग रिली न्यू. आणि जे काही असं काही केलं ना, अरे मेरे बाप. म्हणजे कसं की आता चाबी जे पिक्चर मध्ये दाखवतात ना, हे चाबी त्याच्यामध्ये अशी काडी किंवा पिन असं काही ना काहीतरी घुमू घामू करून कसतरी होत आहे. तर आम्ही आमच्या खूप अथक प्रयत्नामुळे आम्ही त्याचा फक्त हँडल लॉक ओपन केलं. गाडी सुरू करण्याचा प्रयत्न म्हणजे ऑन करण्याचा प्रयत्न नाही करू शकलो, तर ते काडी सुटून जात होतं किंवा पिन वाकून जात होती वगैरे वगैरे. बट या हँडल लॉक तरी ओपन केलं. त्यामुळे फायदा एक झाला की गाडी नेऊ शकतो म्हणजे कसं की पिंटी समजा त्या गाडीवर बसून आहे, तर मी वैभवच्या गाडीवर बसून त्याला हात देऊ शकतो आणि हाताने ओढू शकतो. सो इट वॉज रिअली ग्रेट. या तर हे खूप चांगलं असा मोमेंट होता. तर मला असं वाटलं की त्या वेळेनी त्या मोमेंट मध्ये आपण कसं की इट वॉज रिअली गुड. या आणि दुसऱ्या दिवशी ऑफिस पण होतं, पण त्या दिवशी जी मजा आहे ना, ते डोक्यामध्ये ते लॉक झाली. यस, त्या दिवशी आता आम्ही फोटो बघितले, मी आताही फोटो बघितले ना, मी एक फोटो दाखवतो. तो फोटो इतका जबरदस्त निघाला होता ना. पहिले सगळे फोटोज डाउनलोड करतो आणि आजचे एकच फोटो टाकला. या इथे मी दाखवण्याचा पण प्रयत्न करतो. इट वॉज दॅट फोटो. इथे मी कोपऱ्यामध्ये उभा आहे. विशाल, श्रुतिका, बादल, प्राची, वैभव. ओके, दिसतंय का? होता है फोकस ना होता है whatever. बट इट वॉज दॅट थिंग. यस, आणि वी एन्जॉय अ लॉट त्या दिवशी. आणि आज मी एक गाणं ऐकलं, ओ मेरे हम सफर. आज तुम्ही फुल त्या झोन मध्येच घेऊन गेलो. हो मेरे साथ ये क्या हो गया, उस वक्त उस दिन मैंने कितनी मजा की थी, और अब मैं कुछ नहीं, जिंदगी में कुछ रखा नहीं है. हो मेरे बाप. बट राइट नाउ इट डज फील्स, इट इज रिअली इनक्रेडिबल. आणि मी इंस्टाग्रामवर फोटो पण टाकला, कारण कसं मला हे लोक एवढे मिस झाले आणि ते मी फोटो मला आवडले, आणि मग मी तो एक फोटो इंस्टाग्रामवर पण टाकून दिला. समहाव असे काही मोमेंट असतात ज्यामुळे कसं आहे की तो मोमेंट चिपकून जातात डोक्यामध्ये. आणि कधी कधी हे मोमेंट जबरदस्त बनवतात ह्या लोकांमुळे, जे लोक आपल्या सोबत आहेत ना, त्यांच्यामुळे. आणि इट इज व्हॉट इट इज.